डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी वसई विरार परिसरामध्ये स्वच्छता अभियान घेण्यात आलं। यावेळेस 1.5 टनहून अधिक कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। कचऱ्यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत असते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असतो। सार्वजनिक ठिकाणी व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा याबाबत जनजागृती करण्यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नायगाव व मीरा भाईंदर तसंच वसई विरारमध्ये विविध ठिकाणी रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते। विरार पूर्वेला मनवेलपाडा या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आणि या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजू पाटील देखील उपस्थित होते। त्यांनी यावेळेस फक्त या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवली नाही, तर रस्त्यावर झाडू मारून स्वच्छतेचे महत्त्व आपल्यापासूनच सुरू झाले पाहिजे, मग ते समाजाला शिकवता येते असं देखील त्यांनी संदेश यावेळेस दिलेला आहे। तसंच वसई विरार क्षेत्रातील मुख्य रस्ते, उपरस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी अशा ठिकाणांची स्वच्छता देखील करण्यात आली। यावेळेस हजारो या स्वच्छता मोहिमेत एकूण हजारोहून अश्री सदस्यांनी सहभाग घेतला होता। तसंच अनेक किलोमीटर लांबीचे रस्ते त्यांनी यावेळेस साफ केलेत। जाणून घेऊया या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, तसंच खुद्द महापौर यांनी यावेळेस काय म्हटलंय। प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी कार्य घडत आहे। आज त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आज हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। खरं म्हणजे या प्रतिष्ठानतर्फे नेहमीच विविध समाजोपयोगी कामं केली जातात। कुठेतरी अंधश्रद्धेकडे माणसं चाललेली आहेत, त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम किंवा त्याच्यातनं सत्कार्य कसं घडेल, धर्माचं रक्षण कसं होईल यासंबंधी फारच सुंदर काम अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर चालू आहे। आणि त्यातच या आपल्या वसई विरारमधील हे सगळे अनुयायी आहेत, ते नेहमी असे उपक्रम राबवत असतात। मग ते रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, अशी सगळी समाजोपयोगी कामं करत असतात। आणि आज हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न असेल जगामध्ये कुठे, तर कचऱ्याचा, घनकचऱ्याचा हा आहे। आणि कुठेतरी आपल्याला एक शिस्त लागली पाहिजे प्रत्येकाला। शेवटी कचरा कोण करतो, तर प्रत्येक नागरिक हा कचरेवाला आहे, जो कचरा करतो। आणि साफ करणारा हा दूत असतो, स्वच्छता दूत असतो। आणि आज प्रत्येकाने स्वच्छता दूत कसे व्हावे याचा एक मार्ग दाखवण्याचं काम आज ही सगळी भक्त मंडळी म्हणा, अनुयायी म्हणा, हे करत आहेत। आणि आम्ही देखील त्यांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून आज आमची इकडे उपस्थिती आहे। आज महापौर म्हणून माझं कर्तव्य आहे, परंतु प्रत्येक नागरिकांनी जर स्वच्छतेसाठी घरातनं सुरुवात केली, ओला कचरा, सुका कचरा हा जर वर्गीकरण केला, तर आज सगळ्या ठिकाणी जी मोठी समस्या आहे ती हा वर्गीकरण न केल्यामुळे आहे। आणि ती सुरुवात ज्याप्रमाणे पूर्वी आपल्या सगळ्या स्टेअरकेसमध्ये थुकलेलं असायचं, आता ते 90% कमी झालेलं आहे। कुठेतरी जागृती झालेली आहे। तसंच आपण सुरुवात केली तर लहान मुलं अनुकरण करतात आणि तेच अनुकरण होईल आणि कालांतराने वर्गीकरण कचऱ्याचं होईल, कचरा टाकणं बंद होईल। म्हणजे हल्ली बरीचशी मुलं एखादं चॉकलेट खाल्लं किंवा काय खाल्लं तर तो कचरा जो असतो ते खिशामध्ये ठेवतात आणि मग घरी गेल्यावर किंवा डस्टबिन असेल, कचराकुंडी असेल त्याच्यात टाकतात। तर आज असा चांगला उपक्रम आहे, त्यांना शुभेच्छा। लोकांना हेच सांगेन की ज्या पद्धतीने आज यांनी स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे, प्रत्येकाने अनुकरण करावं। आपल्या घरापासून सुरुवात प्रत्येकाने केली तर निश्चित आपल्या भारतामध्ये स्वच्छता, ज्याप्रमाणे इंदोरला स्वच्छता होते किंवा इंदोरचा नंबर 1 आहे, तसा वसई विरारचा व्हावा यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल आणि आम्ही देखील त्याचं अनुकरण करू एवढं मी सांगतो। धन्यवाद। सर, प्रतिष्ठानसारख्या अनेक संस्था ज्या आहेत त्या स्वच्छता मोहीम किंवा स्वच्छता अभियान राबवत असतात। महापौर म्हणून वसई विरारच्या स्वच्छता आराखड्यात अशा संस्था ज्या आहेत त्यांची कशा पद्धतीने मदत घेता येऊ शकेल? येत्या बजेट सर काय सांगाल आपल्या कार्यक्रमाबद्दल? आज खुद्द महापौर या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल याबद्दल? आज 1 मार्च 2026 डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या सौजन्याने आणि आदरणीय पद्मश्री पुरस्कृत श्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी
आणि आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वच्छता जनजागृतीपर मोहीम आज हा अभियान आम्ही राबवत आहोत. समाजाप्रती एक प्रत्येकाची बांधिलकी असते आणि ती प्रत्येकाने जोपासावी. नेहमीच आहे की नाही डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी मार्गदर्शन करताना सांगतात की प्रत्येकाने जर स्वच्छतेचा विचार घेता हाती तर आपोआप गाव स्वच्छ होईल, तालुका स्वच्छ होईल, जिल्हा स्वच्छ होईल, देश स्वच्छ होईल आणि परिणामी हा जो स्वच्छता हा आपल्या आरोग्याशी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तो प्रत्येकामध्ये जर सामाजिक बांधिलकी जपासून प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर नक्कीच आपलं शहर स्वच्छ होईल आणि प्रत्येकाला त्याचा निश्चित फायदा होईल. किती लोकांचा यामध्ये सहभाग असतो? साधारणतः आता आजच्या या कार्यक्रमामध्ये वसई, विरार आणि नालासोपारा या 3 प्रमुख शहरांमध्ये साधारणतः 4000च्या आसपास स्त्री सदस्य यामध्ये सहभागी झालेले आहेत. वसई, विरार आणि नालासोपारा यातले मुख्य रस्ते, बाजारपेठा, शासकीय कार्यालय अशी सर्व ठिकाणं की नाही या कार्यक्रमात आम्ही घेतलेले आहेत. कुठेतरी आता महापौराने सांगितलं की बजेटमध्ये अशा संस्थांचा विचार केला जाईल जे स्वच्छतेला प्राधान्य देतात. तुमची काही अशी विशेष मागणी आहे का? नाही, नक्कीच आम्ही ज्या वेळेला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या मार्फत महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेचे आत्ता आपले नवनिर्वाचित झालेले आदरणीय श्री अजयजी पाटील महापौर साहेब यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सगळं सहकार्य करण्याचं ग्वाही पण दिली आणि स्वतः सहभागी होण्यासाठी ते आले पण आहेत. त्यामुळे त्यांचे पण आम्ही आभार मानतो. महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे आणि तसंच पद्मश्री पुरस्कारित आप्पासाहेब धर्माधिकारी आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 1 मार्च रोजी त्यांच्या नानासाहेब जयंतीनिमित्त आपण हा स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवतो. गेली बरीच वर्ष हा स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवला जातो आहे, पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जातो आणि आज आपल्या वसई विरारमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राबवलं जातं आहे. ह्याचा उद्देश असा आहे की जनजागृती व्हावी लोकांमध्ये आणि सगळ्यांनी स्वच्छतेसाठी आपलं योगदान द्यावं यासाठी हा आपण उपक्रम आज वसई तालुका पूर्ण वसई तालुका आहे, वसई तालुक्यामध्ये हा राबवला जाणार आहे. किती लोक यामध्ये सहभागी होतात? साधारण वसई तालुक्यामध्ये साधारण 5000 ते 6000 स्त्री सदस्य याच्यामध्ये भाग घेणार उपक्रम राबवण्यासाठी. हा बघितल्यानंतर 1947 पासून आता नानासाहेब डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठान याप्रमाणे स्वच्छता अभियान आहे, रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे, वृक्ष लागवड आहे, वृक्ष संवर्धन आहे, हे असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या प्रतिष्ठानमार्फत केले जात आहेत. यासाठी असंख्य लोक म्हणजे सदस्य म्हणाला तर आज बघा 5 ते 6000 असे सदस्यांनी वसई विरार महानगरपालिका यामार्फत आज सगळीकडे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी. म्हणजे आज जो केर कचरा आहे, आज आपण घरात कसा राहतो आहे त्या पद्धतीने आज सगळीकडे आपण रस्त्यावर देखील वावरलो तर हा केर कचरा होण्यास थोडासा काय होत आहे म्हणजे लोकांनीच जर स्वच्छता ठेवली नाही, आज आपलं जर घर आपण स्वच्छ ठेवलं नाही तर हा बघितल्यानंतर आपलं घर जर खराब राहिलं तर लोकही त्याला नावं ठेवतात. त्या पद्धतीने जर बघितलं आपलाच घर स्वच्छ करायचा उद्देश म्हणजे आज आपण प्रतिष्ठानमार्फत केलेला आहे.